साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या डीबी पथकानं रात्रीच्या सुमारास गस्त घालताना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रमाकांत भाऊसाहेब खटके याच्या घरी झडती घेतली असता याच वेळी 5 लोखंडी तलवारी आढळून आल्याने सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दरम्यान विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास काळे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असून सदरच्या निवडणुका शांततेच्या वातावरणात आणि निर्भयतेने पार पाडण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर एक पथक तयार केलेले आहे। पोलीस स्टेशन विजापूर नाकाचा विचार करता आम्ही 2 पथक तयार केलेले आहेत आणि हद्दीमध्ये जे काही अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध दारू, जुगार असे जे काही अवैध धंदे सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे हेड कॉन्स्टेबल तोडणुरे, पोलीस कॉन्स्टेबल गवसाने आणि पोलीस कॉन्स्टेबल जाधव असे काल दिनांक 9/4/2016 रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना ओमगर्जना चौक या ठिकाणी खबर मिळाली की इसम नामे रमाकांत भाऊसाहेब खटके वय 31 वर्ष, राहणार अश्विनीनगर SRP कॅम्पच्या मागे, याच्याकडे अवैध तलवारीचा साठा करून ठेवलेला आहे आणि तो सदरच्या तलवारी काही घातपात करण्याच्या उद्देशाने तो वापरणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर स्टाफ त्या ठिकाणी पंचासह गेला आणि त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये एकूण 5 तलवारी, लोखंडी तलवारी त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। त्या तलवारी किमती 1000 रुपयाच्या पंचासमक्ष जप्त केलेल्या आहेत। सदर आरोपीला ताब्यात घेतलं आहे। ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आणि चौकशी अंती आरोपी विरुद्ध कलम 425 आर्म्स ॲक्ट सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला, त्याला अटक केलेली आणि सदर आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केला असता मान्य कोर्टाने सदर आरोपीस 1 दिवस PCR दिलेला आहे आणि सदर आरोपीचा आणखी कसून तपास चालू असून आणखी त्याच्याकडून काही अधिक माहिती किंवा गुन्हे उघडकीस येत आहेत का त्या दृष्टीने तपास चालू